हॅलो. चला दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली. एका बाजूला अजिवली आणि दुसऱ्या बाजूला नारपोली. अजिवली संघाची सलामीची जोडी सतीश गायकर आणि आदेश गायकर. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तो दिनेश पाटील. यंगस्टार 11 नारपोली. दिनेशचा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे. 1 रन मिळेल. दोनही फलंदाजांनी आपापले अकाउंट ओपन केलेत, स्ट्राईक रोटेट केलेत. पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरचा सामना आहे. आज मोठा शेड्यूल आहे. खर तर ई पोल मधील एक सामना आपण कव्हर केला. ई पोल मधील दुसऱ्या फेरीमधला सामना सुद्धा कव्हर केला. त्यानंतर एक शो मॅच सुद्धा कव्हर केली आणि त्यानंतर 8चा सी पोलचा लॉट्स आपण कव्हर करतोय. त्यामुळं जवळजवळ 10 सामने आजच्या रात्रीमध्ये आपण संपन्न करतोय, ज्यामधील 7 सामने कव्हर झालेत. 8वा सामना सुरू आहे. यानंतर 9वा आणि शेवटचा 10वा. दिनेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. ओ लॉफ केलाय, लॉंग ऑफ ला फिल्डर आहेत. जेल होऊ शकतो आणि जेल टिपलाय. पहिला धक्का लागेल तो सूरज 11 गावदेवी अजिवली टीमला. फलंदाज आदेश गायकर यावेळेस मात्र बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये फारशी चमक दाखवू शकला नव्हता. मागच्या मॅच मध्ये सतीश गायकर असतील, सुदर्शन गायकर असतील, ज्यांनी संपूर्णपणे डाव सांभाळला आणि एक मोठ्या धावसंख्येकडे मजल मारून दिली होती संदप संघाच्या विरोधामध्ये. आता सुद्धा आदेश लवकर बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना तिसऱ्या क्रमांकावर शैलेश सार्डेकर. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल आले होते. त्यानंतर मात्र विकेट प्राप्त झाले. सर्कलचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न आदेशनं केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दिनेश पाटील मोठं नाव आहे नारपोलीसाठी. एक चांगला ऑलराऊंडर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील. पुन्हा एकदा लॉफ केला, स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. ओ कॅच ऑफ. प्रॉपर पोझिशन मध्ये नव्हता आणि त्याच कारणासह झेल होऊ शकला नाही. अन्यथा इकडे मात्र जरूर चान्स होती, संधी जरूर होती. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 3-9. 3 धावा धाव फलकावर. यानंतर तुम्हाला अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि त्यांच्या विरोधामध्ये धाकटा खांदा असा सामना पाहायला मिळेल. वडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टम लाईनवरचा हा चेंडू बॉल खाली राहिला थोडा टप्पा पडल्यानंतर. तुमचे लेजंड अंपायर संतोष चौधरी सर, वेलकम बॅक. 3 धावा झाल्यात. चांगली बॉलिंग आणि त्यासाठी ओळखले जातात दिनेश पाटील. ऑन साईडला वळवलंय. अडवा बॅट मिड विकेट हा फिल्डर आहे, त्यामुळे एकच धाव येताना दिसेल. सिंगल रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि अजिवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा. स्पीडअप करत राहा. यंगस्टार 11 नारपोली आणि सूरज 11 गावदेवी अजिवली. 2:38 पहिला चेंडू पडलाय. 6 मिनिटं झालेत.
15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाहीत. एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. आयोजक सुद्धा पूर्णपणे स्ट्रिक्ट झालेत. घड्याळ लावलेत त्यांनी. प्रत्येक आयोजनामध्ये असंच असतं. पहिल्या रात्रीमध्ये स्पर्धा लेट संपली ना का आपल्या डोक्यात एकच विचार असतो, उद्या टायमावर. तो टाइम कधीच येत नाही, कारण काही गोष्टी आपल्या हातामध्येच नसतात. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कारण नाईट स्पर्धा म्हटली की बराचसा उशीर झाला तरी चालतो. डेला आपल्याला उजेडामध्ये संपवायचीच असते, त्यामुळे तिकडे वेळेमध्ये होते. नाईटला असं बंधन नाहीये. सकाळी 6 जरी वाजले तरी सुद्धा फ्लडलाईट्स ऑफ करून आपल्याला खेळवता येतात. हे एक डोक्यात असतं. त्यामुळं टाइमचं रिस्ट्रिक्शन, टाइम लिमिट्स नसतात. त्यामुळे खेळ चालू राहतो. निखिलचा हा बॉल लॉफ केला ऑन साइडला. स्लॉग स्वीप मारलाय. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांनी करता षटकार. स्लॉट मध्ये दिला होता सतीश कायकर यांच्या, आणि त्याचमुळे पुन्हा एकदा निखिल मस्करचा हा चेंडू परफेक्ट स्लॉट मध्ये होता. कट केल्या बॉल गल्लीमधून निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सरळ थर्डमॅन मॉडेलच्या दिशेनं 4 धाबांनी करता चौकार. आता मात्र धावसंख्येला आकार येण्यास सुरुवात झाले. सतीश गायकरच्या बॅटमधून एक षटकार, हा चौकार. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. अन्यथा पहिला षटक मात्र दिनेश पाटीलनं मात्र भन्नाट टाकलं होतं. च्या ओव्हरमध्ये फक्त 4च धाबा आल्या होत्या. आता मात्र धावफलक 15वर. 15 रन्स ऑन बोर्ड. यंगस्टार 11 नारपोली. अमितजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. परंतु इकडे मात्र आणखीन एक चुकीचं क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय फाईन लेग बॉडीच्या दिशेनं. 4 धाबांनी करता आहे तो चौकार. अमितजी गायकर खरं तर एक नामवंत खेळाडू सुद्धा होते. बराच क्रिकेट खेळलेत आजुलीसाठी. आणि पूर्वी आम्हाला अजूनही आठवतं 50 किलोच्या मॅचेस त्यांचं वजन बरोबर भरायचं. 50, 55 पण नंतर आलं, पण 50 मध्ये परफेक्टली. परंतु एक काळ गाजवलाय, बरेच क्रिकेट खेळलेत आणि आज तीच आवड आहे. त्याच आवडीनं आज एवढी रात्र झाली तरी सुद्धा सगळ्याच खेळाडूंना सपोर्ट देण्यासाठी तिकडे आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. लवकरच त्यांची स्पर्धा सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. सिंगल आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 20 नाव. 20 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या. या ओव्हरमध्ये 16 आतापर्यंत केल्या त्या जुली टीमनं. त्याचमुळे धावसंख्या चांगली झाली आहे. हा चांगला सामना आहे. नारपोली विरुद्ध अजिवली. दोनही संघ बऱ्याच वेळेला आमने सामने आले असतील. दोनही संघांना वीक झोन्स माहिती आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स माहिती आहेत, एकमेकांचे कच्चे दुवे माहिती आहेत. इकडे मात्र थोडंसं बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं, फिरून टाकला होता चेंडू. डॉट बॉल येत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 1-20 अशी धावसंख्या अजिवलीची. स्पीडअप करत राहा, कारण 15 मिनिटच आहे तुमच्याकडे. 10 मिनिटं झालेत. 5 मिनिटांमध्ये षटक संपवायचं आहे यंगस्टार नारपोली. त्यामुळे जास्त उशीर करू नका, अन्यथा पटकन एखादा खेळाडूला तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल आणि कधी कधी एखादा खेळाडू घेतल्यानंतर तिकडूनच चौकार जातो. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. यंगस्टार 11 नारपोली आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक मयूरजी पाटील एक चांगले अपडेटर सुद्धा आहेत. त्यांच्या गावचा संघ आपण सामना पाहत असाल तर आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सरपंच चषक 2026 पशा ग्रुप शिरडून पुरस्कृत ही स्पर्धा आपण बघताय. आज बरेच खरं तर संपूर्ण बैलगाडा क्षेत्र आणि सगळेच मान्यवर आजच्या रात्रीमध्ये इकडे अवतरले. खास करून अडिवलीचे राहुलभाई पाटील, पथूर बैलाचे बालक, ज्यांची आज एंट्री पाहायला मिळाली आज क्रांतीवीर मैदानावर.
आणि नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या बैलाची चर्चा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते असे सगळेच आमचे बैलगाडा मालक, आमचे ड्रायव्हर सगळे आले होते आज ही स्पर्धा पाहण्यासाठी. आणि त्याचमुळे आज खरं चार छान लागली या स्पर्धेला. मोठ्या संख्येने त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. आज खेळताना सुद्धा दिसले, कारण एक शो मॅच आपण खेळवली ज्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा खेळ पाहायला मिळाला. धाबा झाल्यात ते आतापर्यंत 21 धाबा. तिसरं षटक सुरू झालंय. निर्भयचा हा बॉल इकडे मात्र पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर करण्यासाठी उत्तुंग फटका षटकार. आणि या 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 27 या आकड्यावर. शैलेश सार्डेकर, एक चांगला स्ट्रोक शैलेश सार्डेकरच्या बॅटमधून येत असताना. शैलेश सार्डेकर आमच्या अजिवलीचे उत्कृष्ट समालोचक गीतेजी सार्डेकर च्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट समालोचक आहेत. ओ स्विंग आणि मिस, टप्पा पडला, बॉल बाहेर काढला यावेळेस गोलंदाजानं. निर्भयचा एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना इकडे मात्र चांगला लेग कटर होता, फिरवून टाकला होता. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. डॉट बॉल खेळतोय शैलेश सार्डेकर. एक षटकारानं 7 धाबांवर खेळतोय सध्याच्या घडीला. राऊंड विकेट ना हा बॉल इकडे मात्र निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट डाऊन. आणि पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. थोडासा हलकासा फुंकर मारत बेल्सला गेला हा बॉल, आणि त्याचमुळे इकडे मात्र बेल्स ऑफ झाल्या. थोडासा शफल क्रॉस झाला होता. पहा कशा पद्धतीने इकडे ही बेल्स ऑफ झाले. फलंदाज झालेत बाद शैलेश सार्डेकर. आणि मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचची खर तर धुमाकूळ घातलेली अजिवलीची जोडी. एका बाजूला सुदर्शन गायकर नुकताच दाखल झाला, दुसऱ्या बाजूला सतीश गायकर. काय बॅटिंग केली होती दोनही फलंदाजांनी. आणि संदप संघाच्या विरोधामध्ये एक तगडा स्कोर मात्र उभा केला होता, आणि त्यांना आता लढावं लागेल. धावा झाल्या त्या 27. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. सुदर्शन गायकर ऑन स्ट्राईक नाव. लेफ्ट हँडेड बॅटर. सोडून दिला होता हा चेंडू, लेग स्टंपवर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 8 बॉल मध्ये 2-3 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा ही धावसंख्या मात्र 45-48च्या आसपास जाऊ शकेल. आणि तो प्रयत्न जर झाला तर नक्कीच गोलंदाजांना मात्र ती मदत मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये अजिवलीच्या. ओ डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. सुदर्शनच्या बॅट मधून येतोय आज जबरदस्त षटकार. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार मारणार. फुलर लेंथ असू द्या, थोडीशी जागा हलकीशी बनवली आणि तदनंतर मात्र समोर खेचलाय. आणि हे शॉट्स पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात करताना पहिले 2 षटकार स्ट्रेट ड्राईव्ह आले होते. हा फेवरेट झोन आहे, सगळ्यात सेफ झोन सुद्धा ओळखला जातो. पुढचा सामना असेल बी रेडी. अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि धाकटा खांदा अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबा टॉस बॉक्स जवळ, जेणेकरून नंतर अनाउन्समेंट नको, लगेच टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. हे तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामधील 1 चेंडू शिल्लक आहे. हो, आणखीन एक फटका सजवला. इकडे मात्र पाहत बसावं लागेल, कारण सुदर्शनचा स्ट्रोक आहे. बॉल लॉंगच्या बाहेर जाऊन पडलाय. षटकार बॅक टू बॅक दुसरा. आणि या 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या अजिवली संघाच्या 40 धाबा. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 20. चौथं आणि अंतिम षटक असेल. चला थोडं स्पीडअप करत राहा. 40 धावा झाल्यात, 40 रन्स.
चला स्कोरर पुन्हा एकदा चेक करा, रन्स बरोबर आहेत का. बॉल चेक करायच्यात. बॉल चेक करायला 2-2 अंपायर्स तिकडे ठेवलेत आम्ही. ओव्हर संपलेली आहे. चौथं आणि अंतिम षटक. निखिलेश, यंगस्टर नारपोली टीम कडून निखिलेश येतोय. राऊंड विकेट फुल टॉस होता, टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. बॉल स्वीपर कबर कडे, पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावून बॉल अडवेल तोपर्यंत मात्र एक रन, सिंगल रन. 41-41 जावा. 1-2 मोठ्या फटक्यांनी धावसंख्या मात्र 50च्या पुढे जाऊ शकेल. नेक्स्ट मॅच HW स्पोर्ट्स ओळे आणि धाकटा कांदा आहेत. दोन टीम्स बी रेडी. थोडीशी झोप आली असेल, मरगळ आली असेल तर थोडस चार्ज अप व्हा, वॉर्मअप करा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, यानंतर टॉस केला जाईल. खर तर ऍज पर शेड्यूल हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होता, तो आपण पहिला खेळवतोय. ऑन साइडला वळवलंय. स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगानं आलाय, डाईव्ह लगावलंय. बड विकेटचा फिल्डर बॅकअप देतोय, तोपर्यंत मात्र 2 रन. थोडासा वेगात आला होता इकडे, मात्र थोडस पेशन्स, संयम सुद्धा फार गरजेचं असतं. धाबा झाल्यात त्या 43. सुदर्शन गायकर एखादा मोठा स्ट्रोक 50च्या आसपास नेली धावसंख्या, आणि तेच करायचं आहे. मागचा चेंडू आपण बघितला, अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. स्क्वेअरलेकडे चेंडू, सिंगल. सिंगलचं रूपांतर डबल साठी गेले तिकडे, मात्र विकेट किपर गॅदर करता आलेला नाहीये चेंडू, अन्यथा सुदर्शन सापडला असता. 2 धावा मिळतील, 2 टीमची टोटल पुढे जाईल. 45 धावा धाव फलकावर. ही चान्स चांगली होती. मागच्याही मॅच मध्ये संदपनं 2 झेल सोडले सुदर्शनचे, आणि कुठेतरी ती भागीदारी करण्यास त्याला वाव मिळाला, ती संधी मिळाली, आणि त्याचमुळे एक मोठी भरभक्कम धावसंख्या उभी राहिली. आणि सुदर्शन खेळपट्टीवर असला तरी सुद्धा एक वेगळा दिलासा असतो आजिवलीच्या समर्थकांना. डेड बॉलचा इशारा. सुदर्शनचं लक्ष नव्हतं, गोलंदाज धावत आला होता. आता त्याला पुन्हा धावावं लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल शॉट खेळायचा होता, वारंवार प्रयत्न करतोय इकडे. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. इथे मात्र हा थ्रो थोडासा परफेक्ट आलाय, परंतु ही धाव घेण्याचा प्रयत्न का केला गेला हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल, कारण फार कठीण होतं इकडे दुसरी रन कंप्लीट होणं. बाद व्हावं लागले ते सुदर्शनला. 1 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 46 धावा धाव फलकावर, आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल ठाकूर. 2 चेंडू शिल्लक आहेत. $46 रन्स ऑन बोर्ड, 46 धावा. आज ई पोल मधून 2 सामने संध्याकाळी जिंकले ते गिरवले संघानं. काल एक त्यांनी सामना जिंकला होता. आज दुसऱ्या मॅच मध्ये हनुमानपाडाला पराभूत केलं, ते 3ऱ्या राऊंड मध्ये पोहोचलेत, आणि सी पोल मधील एक संघ आज क्वालिफाय होणार आहे. ओफली केला रिशा सहाय्यानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इकडे मात्र दुसऱ्या धावेसाठी सरसावले. थ्रो परफेक्ट आहे, आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जाईल. विशाल ठाकूर एकच चेंडू खेळला आणि लगेचच रनआउट झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 47 या आकड्यावर. सुरुवातीला असं वाटत होतं 50च्या पुढे ही धावसंख्या जाईल, परंतु 50च्या जर खाली ठेवलं नारपोलीनं तर नक्कीच ती एक अचिव्हमेंट असू शकते, कारण 3 ओव्हर्स मध्ये जवळजवळ धावा आल्या होत्या त्या 40 धावा. त्यामुळं एक्सपेक्ट करत होते सगळेच जण निदान 10-12 धावा तरी या ओव्हरमध्ये येतील, परंतु जी गोलंदाजी मात्र निखिलेशनं केले, एकही मोठा स्ट्रोक खेळू दिलेला नाहीये या ओव्हरमध्ये. एकही बाउंड्री नाहीये, एकही षटकार नाहीये. खरं तर शेवटचं षटक म्हटलं की मोठे स्ट्रोक्स येत असतात,
परंतु त्याच ओव्हरमध्ये मात्र भन्नाट बॉलिंग केले निखिलेशनं आणि त्याचमुळे धावसंख्या मात्र सीमित ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले. 47 धावा झाल्यात आणि या इनिंग मधील असेल हा शेवटचा बॉल. ऑन साइडला इकडे मात्र मिड विकेटला जेल दिलाय. फलंदाज होईल बाद, परंतु एक षटक मात्र नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढवणारं ठरलंय. यंगस्टार नारपोली टीमसाठी मिथलेशनं टाकलेलं हे षटक थोडासा मोमेंटम शिफ्ट झालाय. 3 ओव्हर्समध्ये 40 होत्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या अजिवलीच्या 47. 7 धावा दिल्या या ओव्हरमध्ये आणि 48 धावांची गरज असेल यंगस्टार नारपोली टीमला. टॉस केला जाईल अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि धाकटा खांदा या दोन संघादरम्यान. श्री गणराज धाकटा खांदा आणि त्याचबरोबरीनं अजनबी स्पोर्ट्स ओळे या दोन संघादरम्यान नाणेफेक संपन्न केली जाईल. टॉस बॉक्स मध्ये संतोषजी जळे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. श्री गणराज धाकटा खांदा आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे. तर टॉस केला जातोय. दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत असेल. श्री गणराज धाकटा खांदा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि आई 11 कोण भन्नाट मॅच झाली होती. ओळे संघानं जवळजवळ घरी जाण्याची तयारी केली होती. परंतु आता जागरण करावं लागेल त्यांना. तर 48 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. $48 रन्स टू विन. 48 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. चला मॅच चालू करा. हो इनसाइड एज घेतली. बॉल पाठीमागे गेलाय. कोणतीही धाव नाहीये. चांगली सुरुवात. 48 टार्गेट आहे. परंतु हे टार्गेट मात्र कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल ऐकूया अनुज बागी त्यांचा आवाज. हेलो तो धन्यवाद दीपक पाटिल सर पड़स पे गुरुवरिया, उनके माध्यम से आज हमें कमेंट्री करने का मौका मिला। तो यहाँ से गावदेवी अजीवली टीम के लिए यहाँ से बख्शिश रहेगी। हर एक गेंदबाज के लिए विकेट हैट्रिक के लिए 2100 रुपया का पारितोषिक रहेगा। अजय शेठ भागित अजीवली गांव, इनकी तरफ से हर एक गेंदबाज के लिए विकेट हैट्रिक के लिए 2100 रुपया का इनाम रहेगा। यहां से विशाल ठाकुर, ओ अच्छी गेंद थी, यहां पर लॉफ किया, गेंद रुकने वाली नहीं है, गेंद जाएगी सीमा पार, आर पार षटकार।
तो छक्के के साथ अपने टीम का भी खाता खोला और अपने पारी का भी खाता खोलते हुए बल्लेबाज है वहां पे कल्पेश मस्कर। कल्पेश मस्कर एंड जयेंद्र पाटिल ये जोड़ी मैदान में। यहां से विकेट हैट्रिक के लिए 2100 रुपया का इनाम है गावदेवी अज्यूली टीम के गेंदबाजों को। अजय शेठ भागित अज्यूली इनकी तरफ से। यहां से दिशा भटकते हुए गेंदबाज आता हुआ यह वाइट के स्वरूप में एक रन ऐड होती हुई और एक के साथ टीम का टोटल 7 के ऊपर जाता हुआ। 7 रन ऑन स्कोर बोर्ड लगता हुआ। यहां से अच्छी गेंदबाजी करने होगी सूरज 11 गावदेवी अज्यूली टीम को। यहां से हवा में है गेंद। गेंद को लपकेंगे अभिजीत जाधव। विकेट क्रमांक पहला लगता हुआ यंगस्टर नारपोली टीम को। तो यहां से कल्पेश को जाना होगा मैदान के बाहर। उनकी पारी संभालते हुए मैदान में जाएंगे ई नेट नंबर 3 के ऊपर बल्लेबाजी करने के लिए नारपोली की रन मशीन दिनेश पाटिल। सरपंच चषक बॉल ओके ओके। सरपंच चषक 2026 शिरडोन का यह पर्व हम देख रहे हैं। परशा ग्रुप आयोजित छकड़े वाला ग्रुप सागर शेठ भोईर इनके माध्यम से यह आयोजन हमने देखा ये शिरडोन गांव में। और यहां से कट किया गेंद को परका और मारा और आता हुआ दंदन करता हुआ यह चौका। आते ही दिनेश पाटिल के बल्ले से आता हुआ सलामी चौका। इस चौके के साथ टीम का टोटल जा पहुंचा है स्कोर गार्ड में 11 के ऊपर। 11 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। पावर प्ले की आखिरी गेंद विशाल ठाकुर ऑन स्ट्राइक दिनेश। और यहां से लॉफ किया है। गेंद रुकने वाली नहीं है। गेंद जाएगी डीप मिड विकेट की रीजन में आता हुआ दंदन करता हुआ दूसरा बड़ा फटका दिनेश पाटिल के बैट से छक्का। पहली ओवर का हम जिक्र करने गए तो पहली ओवर में आए 17 रन, एक विकेट पटकाते हुए गेंदबाजी करते हुए सूरज 11 गावदेवी अज्यूली टीम के लिए। अब आने वाली 18 गेंदें और 31 रनों की जरूरत रहेगी यंग स्टार नारपोली टीम को। यहां से इनाइट नंबर 2 के ऊपर गेंदबाजी करने के लिए तैयार है अपनी पहली टीम की तरफ से दूसरी शैलेश साडेकर। तो हमारे साथी स्कोरर कह रहा है कि गुलचंद सर भी मैच का आनंद लेता हुआ। उनका भी इस श्रृंखला की तरफ से स्वागत है। ओ यहां से बढ़िया गेंद थी, तेज तरार गेंद थी, पेस वाली गेंद थी और यहां से पहली गेंद डॉट आते हुए चकमा मिलता हुआ बल्लेबाज को। यहां से अभी आने वाली 17 गेंदें और 31 का समीकरण रहेगा यंगस्टार नारपोली टीम के लिए। ओ यहां पे लो फुल टॉस गेंद थी। गेंद के नीचे फील्डर थे लेकिन मिसफील्ड किए। गलती और गलती के साथ मिलती हुई है सिंगल अंपायर। सिंगल रन ऑन स्कोर बोर्ड लगते हुए 18 रन,
लॉस ऑफ 1 विकेट। और यहां से हवा में है गेंद, गेंद के नीचे फील्डर कॉटन बोल्ट शैलेश साडेकर ने लगाया पहला झटका, वो भी लगता हुआ दिनेश पाटिल के स्वरूप से। शैलेश साडेकर ने दिनेश पाटिल जैसी एक बड़ी मछली जाल में फंसाई और धक्का क्रमांक दूसरा लगता हुआ यंगस्टर 11 नारपोली टीम के लिए। यहां से अभी जिक्र करने गए तो 15 गेंदे और 30 का समीकरण आ पहुंचा है यंगस्टर 11 नारपोली टीम के लिए। यहां से कौन मैच जीतेगा, आने वाला समय बताएगा। तो यहां से स्पीड अप करना है। तो आयोजक हमसे बताते हुआ पहली गेंद इस इनिंग की 3:02 में गिरी है। अभी समय 3:11। और यहां पे लो फुल टॉस है, इस बार भी हवा में है गेंद, मनोज माली है नीचे और लगातार दूसरी विकेट जाती हुई यंगस्टर नारपोली टीम की। मनोज माली ने अच्छा जजमेंट किया और अच्छी कैच पकड़ी और विकेट नंबर तीसरा जाता हुआ डग आउट में। नेट नंबर 5 के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आतिश मस्कर जाता हुआ मैदान में। अभी आने वाली गेंद है 14 और समीकरण है 30 का। 14 गेंदे 30 की जरूरत है। यहां से कौन जीतेगा मुकाबला, आने वाला समय बताएगा। यहां से शैलेश साडेकर ने अच्छा कमबैक दिखाते हुए अपनी टीम के लिए। वो आतिश मस्कर ने ये उठाई है गेंद, गेंद जाएगी लॉन्ग ऑन रीजन में, तब तक पिक करेंगे, मिलेगी एक सिंगल के साथ 19 रन ऑन स्कोर बोर्ड लगता हुआ। यहां से खाता खोला है आतिश ने, स्ट्राइक रोटेट करने का काम किया है। जो सलामी में आया था वो बल्लेबाज जयेंद्र पाटिल अभी भी मैदान में है। और यहां से लॉब करने का प्रयास था, गेंद के नीचे आएंगे विशाल ठाकुर, लेकिन जजमेंट चूका और मिल गया चौका। इस चौके के साथ टीम का टोटल जा पहुंचा है 23 के ऊपर। 23 लॉस ऑफ 3 विकेट ऑन स्कोर बोर्ड। अभी आने वाली गेंद है 12 और 25 का रह गया समीकरण। 12 गेंदे 25, 12 गेंदे 25 रन डिफेंड करेगी क्या गावदेवी अजीवली टीम? क्या 12 गेंदे 25 रन चेस करेगी क्या नारपोली टीम? यह आने वाला समय बताएगा। वैयक्तिक पहली टीम की तरफ से तीसरी गेंदबाजी करने के लिए अभिजीत जाधव शिरडोनपाड़ा गांव की एंड की तरफ से आता हुआ। माफी चाहता हुआ कर्नाला एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार है अभिजीत जाधव। हमारे गुलचंद सर हमें कहता हुआ के लिए जो भी बॉलर विकेट हैट्रिक लेगा उनके लिए पारितोषिक रहेगा 3100 रुपया का, 3100।
यहां से अभिजीत जाधव के ऊपर प्रहार करते हुए आतिश मस्कर ने जड़ा है पहला छक्का अपने पारी का, और इस छक्के के साथ टीम का टोटल जा पहुंचा है 29 के ऊपर। यहां पे 12 गेंदों में 25 का समीकरण आया था। पहली गेंद पर छक्का खाते हुए अभिजीत जाधव। अभी आने वाली गेंद है 11 और रहेगा समीकरण 19 का। 11 गेंदे 19 रन की जरूरत है। हाई वोल्टेज मुकाबला होगा कि नहीं होगा, ये आने वाला टाइम बताएगा। 11 गेंदे 19 रन। अभिजीत जाधव के ऊपर प्रहार करता हुआ बल्लेबाज आतिश। ओ, इस बार कारपेट के माध्यम से मिलती है सिंगल। यहां पे क्या गया, ओवर थ्रो जाता हुआ, लेकिन मिलती है एक ही रन। एक रन के साथ संतुष्ट होते हुए यंगस्टर नारपोली के ये दोनों बल्लेबाज। 30 रन ऑन स्कोरबोर्ड लगता हुआ। अभी भी 10 गेंदे और 18 रनों की जरूरत है बीच मैदान में। क्रांतिवीर मैदान शिरडॉन में यह मैच और मुकाबला रंगता हुआ। यहां से लाउड अपील, लेकिन अंपायर प्रभावित नहीं है। जोश भरा अपील था, लेकिन उत्साहित उतना कम था अंपायर में। और यहां से आता हुआ डॉट गेंद। अभी आने वाली 9 गेंदे और 18 रनों की जरूरत है। ओ, इस बार लॉफ किया है, गेंद जाएगी कवर्स के ऊपर। ओवर कवर आता हुआ छक्का। इस छक्के के साथ 36 रन ऑन स्कोरबोर्ड लगता हुआ। जयेंद्र पाटिल के बैट से आता हुआ तगड़ा छक्का। क्या टाइमिंग था, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर कनेक्टेड। तो स्पीड अप करना है अंपायर। अभी आने वाली 8 गेंदे और 12 रन की जरूरत है। और इस बार कवर्स में गेंद, वहां पे फील्डर है तैनात, मिलती है सिंगल। 7 गेंदे 11 रनों की जरूरत है। मुकाबला किसी की ओर अभी तक गया नहीं है। कभी इधर तो कभी उधर, बाजी पलटने में देर नहीं लगती है। क्रिकेट है दोस्तों, अनिश्चित से भरा हुआ यह खेल है। और इस बार लॉफ किया है, गेंद रुकने वाली नहीं है। आता हुआ छक्का। इस छक्के के साथ पूरी तरह से मुकाबला खुला करने का काम किया यंग स्टार 11 नारपोली टीम के ये दोनों बल्लेबाजों की तरफ से। तो टीम मीटिंग नहीं करना। तो मैं गुजारिश करना चाहूंगा, धाकटा खांदा टीम, अपना जो डिसीजन रहेगा उस डिसीजन से आप अंबल रहना है और मैदान में उतरना है। आने वाली 6 गेंदे और 5 रनों की जरूरत है मैदान में। यहां से कौन सा गेंदबाज आएगा, विकल्प आएगा। सुदर्शन गायकर अपनी टीम की तरफ से चौथी ओवर करने के लिए तैयार है। यहां से 6 गेंदों में 5 रन डिफेंड करना है सूरज 11 गावदेवी अजीली टीम को। छह गेंदे 5 का समीकरण है। अच्छी गेंदबाजी करनी होगी यहां से सुदर्शन गायकर को। अपने टीम के लिए रन बचाने होंगे तो जीत की मंजिल तब तक आएगी नहीं तब तक आखिरी गेंद होती नहीं है। इंटरेस्टिंग ये मैच है। यहां से कट किया, गली में से ट्रेवल होता, थर्ड मैन रीजन में मिलती है। वहां पे 1 रन थी, वहां पे मिले 2 रन। 2 रन के साथ संतुष्ट होते हुए अभी आने वाली 5 गेंदे और 3 रनों की जरूरत है। यहां से अगर 1 आध 2 गेंद डॉट होता है तो मैच में देखने के लिए आता है मजा। और जो मजा चाहिए वो सभी प्रेक्षकों को लगता है कि हर एक मैच में मिले मजा। तो यहां से क्या हुआ,
यहाँ से आता हुआ मिसफील्ड के दौरान चौका और यहाँ से मैच जीते हुए यंगस्टार 11 नारपोली टीम। बेस्ट ऑफ लक फॉर योर नेक्स्ट मैच एंड हार्ड लक सूरज 11 गावदेवी अजूली। तो मैं गुजारिश करना चाहूंगा इस मैच का मैन ऑफ द मैच दिनेश पाटिल। तो दिनेश पाटिल ने पहली ओवर डाली पावर प्ले की ओर, 4 रन खर्च किए और 1 विकेट। बढ़िया गेंदबाजी और बल्लेबाजी करते हुए 10 रन अपनी टीम के लिए निकाले। यहां से मैन ऑफ द मैच जाता हुआ दिनेश पाटिल नारपोली। हॅलो, थँक्यू सो मच तुझी बाकी त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला जुबली चांगली माहिती त्यांनी पोहोचवल्या, परंतु हार्डलक टीम जुबली संघ या स्पर्धेतनं बाहेर व्हावं लागला. प्रयत्न चांगले केले होते परंतु अंतिम क्षणाला संघाला मात्र परास्त व्हावं लागला. पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम यंगस्टार नारपोली संघ. मॅच मात्रेतून त्यांच्या माध्यमातून जिंकली जाते.